नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहूयात महत्त्वाची बातमी। दिवाळीच्या सुमारास एसटी बस गाड्यांमधील गर्दीचा गैरफायदा घेऊन प्रवाशांचे पाकीट पर्स चोरी करणाऱ्या 3 महिलांना गुन्हे शाखेच्या युनिट 4च्या पथकाने पकडले। आशा लोंढे, रेखा हातांगळे आणि हेमा हातांगळे अशा या महिलांचे नावे आहेत। त्यांच्याकडून 1000 रुपये रोख आणि सोन्याचे दागिने असा 4,12,234 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे। गुन्हे शाखेचे युनिट 4चे पथक खडकी परिसरात पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार प्रवीण राजपूत आणि संजय आढारी यांनी बातमीदारांमार्फत बातमी मिळवली की बसमध्ये गर्दीचा गैरफायदा घेऊन प्रवाशांचे पाकीट पर्स चोरणाऱ्या 3 महिला वाकडेवाडी येथून पीएमपी बस स्टॉपवर थांबलेल्या आहेत। ही बातमी मिळताच पोलीस पथक वाकडेवाडी येथे गेले। त्यांनी 3 महिलांना ताब्यात घेतले। त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी नाशिक ते इस्लामपूर एसटी बसने मोरेबाग बस स्टँड ते मांगडेवाडी एसटी बस प्रवासादरम्यान एसटी बसमधील एका महिलेचे पर्स तिघींनी मिळून चोरी केल्याचे कबुली दिली। त्यांच्याकडून 4.25 लाखाचा ऐवज जप्त करण्यात आलाय। भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपासासाठी त्यांनी भारती विद्यापीठ पोलिसांच्या हवाली केला आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।